गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज माझा आहे बॅक आणि आजपासून मी एवढा आठवडा मराठीतच व्हिडिओ काढणार आहे. असंच मला काढू वाटलं म्हणून काढतोय. म्हटलं एकदा मराठीत पण करून बघावं. तर दिवसाची सुरुवात मी अर्धा लिटर दुधापासून करतो. 300 ml कपमध्ये आणि 200 ml पॅकेटमध्ये आहे. त्यासोबत 50 ग्राम बदामची पावडर टाकली दुधात आणि 10 ग्राम चिया सीड्स. हे पिऊन मी जिमला जाणार आहे. आणि मी बॅक मारताना डेडलिफ्टला मी बोलत नाही, तर डेडलिफ्ट नंतर बोलूयात आपण. तर भेटू जिममध्ये एक बॅकच्या वर्कआउटसाठी. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. तर आज 135 kgs गेलं नाही माझ्याकडनं. ऍक्च्युली माझी बॉडी काय नाही गेलं नाही आज, काय माहिती. पण पहिला जेव्हा रॅप करत होतो तुम्ही प्रत्येक वेळेस, तेव्हा थोडं बॉडी पुढं मागवत होती, बरोबर पोझिशन मध्ये नव्हती येत. पण ठीक आहे, चालतं नाही, मी तुमचा दिवस नसतो. तर मी 130 kgs ने पण केलं डेडलिफ्ट. तर एक रॅप गेला त्याने, ते पण खूप कठीण होतं उचलणं. जसं तुम्ही बघितलं असेल, मी थरथर पण कापत होतो थोडा. पण ठीक आहे, चालतं. नेक्स्ट टाइम पक्का मारू, नेक्स्ट मंडेला किंवा बघू, जर बघूया. तर आता मी बाबल रोज मारतोय. बाबल रोज मी 55 kgs ने मारतो. त्यावर मी एम करतो आणि की 9-10 तरी रॅप भेटू. 10हून जास्त रॅप भेटतातच, बघू किती भेटतात आज. तर मला जसे बहुतेक 12 भेटले, 11 भेटले. 10च पकडेल मिनिट भेटलेले. अजून सेट करायचे. सो तर आता मी पुन्हा एकदा बाबल रोज मारतोय. एका एक्सरसाइजचे 2 सेट मारतो. तर माझा दुसरा सेट आहे याचा. आणि हे पण मी 55 kgs करतोय 55 kgs ने. तर ह्यावेळेस मी एम करेल की 9-10 तरी रेप्स भेटू. पहिल्या ह्याच्यात मला 10-11 भेटलेले, तसे 12, पण नीट 10-11च गेले. तर बघू यावेळेस किती भेटतात. तर मला 11 भेटले तसे, पण 11वर नीट नाही गेला, 10च नीट गेला असं बोलेल मी. तर करूया आता दुसरी एक्सरसाइज.
तर आता मी आज लॅट पुल डाऊन्स मारणार आहे. खूप दिवसांनंतर लॅट पुल डाऊन्स मारतोय, 1-1.5 महिन्यानंतर. रात्री माझे फक्त पुलअप्स मारायचो, पण आज काय माहित का मला लॅट पुल डाऊन्स खूप मारू वाटतायत. मी हे बंद का केलं कारण की यात फोरआर्म वगैरे खूप इंगेज होतात. तर हे फक्त मी पार्टीसाठी करतो, पण हाता पण खूप येत होते मध्ये म्हणून मी पुलअप्स करत होतो. बघू आज खूप मारू वाटतंय खूप दिवसांनी. तर आधी मी हे 60 किलोने मारायचो. 60 किलोने मला 9-10 रेप भेटायचे. पण आज बघूया, मी 70 ने मारतो. आधी बघतो किती रेप्स भेटतायत. थोडं काही स्ट्रेंथ इन्क्रीज झालं का नाही बघू. सो या खूप जास्त हेवी होतोय. 60 किलोनेच मारतो. ह्यावर बघू, मी एम करेल 9-10 रेप तरी भेटू. बघू किती भेटतात. तर 8 भेटतात मला, पण 8 पण नीट नाही भेटत. 7च भेटतील असं पकडेल मी. अजून एक सेट मारू थोड्या वेळाने ब्रेक घेऊन. तर याचा दुसरा सेट पण मी 55 केजीच मारणार आहे. आणि ह्यावर मी एम करेल की ऍटलीस्ट 6-7 तरी त्यात भेटू. बघू किती भेटतात. Into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. त्यावर 5च रेप भेटतात मला दुसऱ्या सेटला. 6वा रेप गेला नाही. 2 वेळेस प्रयत्न केला पण गेला नाही. ठीक आहे, करू आता दुसरी एक्सरसाइज. तर आता मी करतो लॅट पुल ओव्हर्स, आणि हे मी 45 केजीसने करतोय. मला मागच्या वेळेस 9 रेप भेटलेले, मला 10 भेटतात. आज बघूयात किती भेटतात. एम करतो मी की 10 भेटू. बघू किती मिळतात. तर यावेळेस मला 9च भेटतात मागच्या वेळेस सारखे. ठीक आहे, ह्याचा मी एकच सेट मारतो. एकच सेट मारणार आहे. करूया आता दुसरी एक्सरसाइज. तर आता जी मी एक्सरसाइज करणार ती माझ्या ट्रॅपसाठी असणार आहे. जी मी 30 केजीसने करणार आहे. आणि ह्यावर मी एम करेल की 10च्या वर रेप्स भेटू. 10च्या वर मिळतात. बघू किती मिळतात आज. ह्यावर मला मिळतात 13-14 रॅप पाहिजे. मागच्या वेळेस 2 वेळेस 12च भेटलेले, आज 1-2 जास्त भेटले. हळूहळू प्रोग्रेस होतीये. करत आता दुसरी एक्सरसाइज, कारण मी ह्याचा पण एकच सेट मारतो.
करत आता दुसरी एक्सरसाइज. तर आता मी करतोय बायसेप कर्ल्स. आणि बायसेप कर्ल्स मी यामुळे करतोय कारण बॅक मारताना बायसेप इंग्रेज होतातच, तेव्हा असं ओढतो किंवा असं ओढतो तेव्हा बायसेप थोडे असे वापर होतोच त्यांचा, म्हणून मी एक सेट बायसेपचा पण मारूनच घेतो. आणि बायसेप मी 12.5 kgs ने मारतोय आणि एम करतो की 9-10 रेप भेटू. मागच्या वेळेस 9 भेटलेले, आज बघू किती मिळतात. In the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. तर मला आज 10 रेप भेटतात, एक रेप एक्स्ट्रा भेटला. मस्त बायसेप फील होत होते मला आज बायसेप करताना. ओव्हरऑल वर्कआउट तसं चांगला गेलाय, पण डेडलिफ्ट जायला पाहिजे होतं. तर डेडलिफ्ट गेला असतं तर बरं वाटलं असतं थोडं, पण ठीक आहे, मी तुमचे दिवस मस्त करत आता दुसरी एक्सरसाइज. तर आता मी फेस पुल्स करतोय. रॅडल्ससाठी एक एक्सरसाइज आहे. रॅडल्स म्हणजे आपला हा जो भाग असतो, हा थोडासा हा पाठीचा आणि हा शोल्डरचा, तर ह्याला रॅडल्स बोलतात. रॅडल्स ॲक्च्युली शोल्डरची एक्सरसाइज आहे. थोडीफार बॅक पण इंगेज होती यात, तर मी रॅडल्स बॅकच्या दिवशी मारतो, कारण ते मारताना रॅडल्स पण इंगेज होतातच. तर एक सेटचा मारतो मी. तर रॅडल्स मी 15 किलोने करतोय, 15 kgs ने. आणि ह्यावर 13-14 रेप्स भेटतात मला नेहमी. आज बघू किती मिळतात. तर आज मला रॅडलर्सवर जास्त रेप्स भेटले, 5-6 जास्त. थोडंसं मी फॉर्मवर न लक्ष देता थोडा मसलच्या एंगेजमेंटवर लक्ष देत होतो, म्हणून थोडे एक्स्ट्रा भेटले. ठीक आहे, चालते कधी कधी. फॉर्म इतका नसेल, पण मसल एंगेज होतोय ते जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्याच्या पण मी एकच सेट करतो. तर आता दुसरी एक्सरसाइज. तर ॲक्च्युली म्हणजे इथं बॉडी बघतो ज्या रूममध्ये, तिथं काही लोक आहेत. तर आपण आधी ॲप्स मारूयात, मग बघूयात. जर ते नाही गेले तर वॉशरूममध्ये जाऊन बघूयात आपण बॉडी आपली. तर आता मी मारतो ॲप्ससाठी हँगिंग लेग रेजेस. आणि यावर मी एम करतो की 12-13 रेप्स भेटू, बघू किती मिळतात. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. तर 14 रेप भेटतात मला. बघूयात आता बॉडी आपली.
तर शेवटी मला वॉशरूममध्ये यावं लागलं बॉडी बघायला, पण ठीक आहे चालतंय. आतमध्ये त्या रूममध्ये मी जी पोस्ट करतो ती थोड्या पोरी होत्या, नाहीतर तिथेच केला असता पोस्ट, पण ठीक आहे काय नाही, आपली थोडी जिम आहे. त्यासोबत आजचा वर्कआउट संपतोय आणि वर्कआउट आज चांगला गेला बऱ्यापैकी. फक्त डेडलिफ्ट नाही गेला, तर डेडलिफ्ट जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. दरवेळेस दिवस नसतो आपला. मागच्या वेळी गेलता पण त्याच्या मागच्या वेळेस पण नव्हता गेला. ठीक आहे चालतं असं, पुढच्या वेळेस नक्की मारू. आणि खूप लोकांना माहिती नसेल पण मी मराठीच आहे. वर्ष झालं मी आता व्हिडिओ टाकतोय, पण एक पण मी मराठी व्हिडिओ नाही टाकला. म्हणून म्हणलं आज की एवढा आठवडा मराठी व्हिडिओ बघू कसा येतोय रिस्पॉन्स बघू. तर ठीक आहे, भेटूया आता घरी जाऊन पुढच्या मीलवर. तर ही होणार आहे माझी पोस्ट वर्कआउट मील. चिकन लॉलीपॉप खायला खूप सोपं पडतं, म्हणून चिकन लॉलीपॉपच खातो मी, किंवा खिमा खातो, खिमा आणि भात. ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी. तर 700 ग्राम मी चिकन लॉलीपॉप आणलंय. हे अर्धा इथे आणि अर्धा रात्रीसाठी आहे, त्यात रात्रीचा भात सुद्धा आहे. आणि भात मी 300 ग्राम खातो. 300 ग्राम न शिजवलेला भात, जे मी मोजतो आधी आणि मग बनवतो. जो बनल्यावर हा कुकरभर बनतो, जसा हा दिसत असेल तुम्हाला. तर अर्धा आत्ता खाणार आहे आणि अर्धा नंतर खाणार आहे, कारण की त्याने अंगी लागतं, एकदाच खाल्ल्याने अंगी लागत नाही इतकं. तर आणि नंतर आपण आता बोनमीट पण त्याचा मेजर करूयात, की किती हाडांचं वजन आहे, त्या हिशोबाने कळेल मी किती मांस खाल्लाय. मला अर्धा किलो मांस खायचा असतो. तर बघूयात किती होतंय. तर बोनमीटच्या टायमाला भेटूयात. आणि या चिकन आणि भातमधनं मला एक 100 ते 150 ग्राम प्रोटीन मिळतं. आणि कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स जर बघितले तर कार्बोहायड्रेट्स यातनं 250 ते 300 ग्राम भेटतात मला. आणि भात खातो मी कारण भात सोपा पण पडतो खायला, आणि म्हणजे भूक पण लागते, खाऊ पण शकतो जास्त. चपाती खाल्ल्याने किंवा काही वेगळं खाल्ल्याने, भाकरी वगैरेनी, तर पोट भरल्यासारखंच वाटतं. तर हे खाऊ पण शकतो जास्त, कारण मला वजन वाढवायचं आहे. आणि आता माझं बहुतेक वजन 73 का 72च्या मध्ये फिरतोय मी. तर बघू ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किती राहील. तर भेटूयात आपण आता बोनमीटच्या टायमाला. तर ही आहे आपली मील नंबर 2, जे की आहे अर्धे लॉलीपॉप 700 ग्राम मधले, आणि हे मी 300 ग्राम भात बनवलेला, त्याचा अर्धा भात. भेटूयात बोनमीटवर याच्या. तर ही आहे आता दिवसाची शेवटची मील, जी की होणार आहे 7 अंडे, 7 गावरान अंडे. बॉयलरचे अंडे खात नाही, ते खावत नाही. तर ह्यासोबत आजची व्हिडिओ संपतीये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत कीप पुशिंग.